दत्तगुरू मंडळी, आपल्या घराच्या आसपास एखादं पिंपळाचं झाड किंवा आपल्या घराचं असं चारी बाजूने कुठल्या तरी कोपऱ्यातून एखाद्या फटीतून पिंपळाचं झाड उगवलं असेल तर नक्की समजून घ्यायचं आहे की आपल्या घरामध्ये पितृदोष हा आहे. पितृदोषाचं काही ना काही आपल्याला त्रास भोगावे लागणार आहेत. त्याच्याशिवाय हे झाड कधीही उगवत नाही आपल्या घराच्या आसपास. जर का मग आता हे घराच्या आसपास हे झाड उगवलं तर काय करावं? ते झाड तिथून काढून, त्या झाडाला प्रार्थना करून तिथून काढून ते झाड एखाद्या दुसऱ्या ठिकाणी लावावे, एखाद्या मोकळ्या मैदानात लावावे, किंवा ते झाड तोडलं म्हणून एखादं दुसरं पिंपळाचंच झाड आणून एखाद्या ग्राउंडवर किंवा एखाद्या मोकळ्या मैदानात लावून टाकावे प्रायश्चित्तासाठी. त्याच्यासोबतच जर का हे घरात झाड आहे, तुम्हाला त्रास होत आहेत पितृदोषाचे, तर येत्या दत्त जयंतीला म्हणजे 14 तारखेला तुम्ही दत्तांचा उपवास पकडायचा आहे, दत्तांचं व्रत करायचं आहे, अखंड नामस्मरण करायचं आहे आणि त्याच्यासोबत घोरात कष्टात हे स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे. हे अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. हे स्तोत्र पठण केल्यामुळे नक्कीच पितृदोष कमी होतो. हा वैयक्तिक माझा स्वतःचा देखील अनुभव आहे. दत्तगुरू.